नागपंचमी म्हटलं की आपल्या घरात सणाचा उत्साह तर असतोच, पण या दिवशी बनवली जाणारी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी करंजी म्हणजे अगदी खास. आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल करंजी. बाहेरून एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून एकदम स्वादिष्ट. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या या साध्या, सोप्या आणि पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. आमच्याकडे नागपंचमीला करंजी बनवली जाते. तुमच्याकडे कोणता पदार्थ बनतो नागपंचमीला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना आपण करंजीसाठी पीठ भिजवून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे मी एक बाउल घेतलेले, त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 वाटी इतकं मैदा गाळून घ्यायचं. जर तुमच्याकडे मैदा गाळून आधीच असेल तर तुम्हाला गाळून घ्यायची गरज नाहीये. पण माझा मैदा इथे गाळलेला नाहीये म्हणून इथे मी गाळून घेणार आहे. कारण याच्यामध्ये ना खूप लवकर आळ्या होतात, किडे होतात. त्याच्यासाठी आपल्याला मैदा छान गाळून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी घरातल्या वाटीचा माप घेतलेला आहे आणि वाटीने मोजून 2.5 वाटी इतकं मैदा घेतलेला आहे. मैदा इथे छान गाळून घेतलेला आहे. गाळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी चम्मचने 2 चम्मच इतकं तूप ॲड केलेलं आहे. तूप ॲड केल्यानंतर हा घरचं तूप आहे म्हणून तुम्हाला थोडंसं पांढरसर दिसत असेल. तर बघा इथे मी तूप ॲड करून घेतलं. त्यानंतर ना हाताने चोळून सगळ्या पिठाला छान लावून घ्यायचं. खूप जास्त पण तूप ॲड करायचं नाही कारण आपल्याला छान अशी कुरकुरीत करंजी बनवायची आहे. जसं आपला समोसा असतो ना तसं बनवायचं नाही, आपल्याला छान अशी कुरकुरीत बनवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त 2 चमचा इतकं तूप ॲड करायचं. त्यानंतर सगळ्या पिठाला छान हाताने चोळून लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आणि एक कडक असा पीठ इथे मळून घ्यायचं. पीठ मळत असताना एकदम सॉफ्ट मळायचं नाही, थोडंसं हार्ड पीठ मळायचं म्हणजे आपली करंजी छान होते. तर बघा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता ना पीठ आपण 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया. आता लगेच आपण स्टफिंग तयार करून घेऊया करंजीची. त्याच्यासाठी बघा इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर बघा इथे मी 2 वाटी इतकं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. त्यानंतर पाव वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथे मी थोडे ड्रायफ्रुट्स पण घेतलेले आहे. पाव वाटी पिस्ता बारीक कट करून घेतलेले, पाव वाटी इतकंच इथे मी काजू बारीक कट करून घेतलेले. त्याचबरोबर थोडंसं बदाम पण कट करून घेतलेले, थोडीशी इलायची पावडर घेतलेली आहे पाव चमचा इतकी. त्यानंतर 1 कप रवा लागणार आहे, 1 कप गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 2 कप आपल्याला इथे लागणार आहे खोबरं किस. तर सगळ्यात आधी आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचे. बघा त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. एकदम मीडियम गॅस ठेवायचा किंवा लो गॅस ठेवायचं. लो फ्लेमवरच आपल्याला छान खोबरं भाजून घ्यायचं. जोपर्यंत खोबरं छान खरपूस होत नाही तोपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खोबरं छान लालसर झालेलं, एकदम काळं करायचं नाही, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता खोबरं छान भाजलेलं, एकदम खमंग सुटतो घरभर. त्यावेळेला गॅस बंद करायचा आणि खोबरं काढून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजलेलं आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी 1 चमचाभर तूप ॲड करून घेतलंय. तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा ॲड करायचं. रवा पण आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता 4-5 मिनिटं झालेले, रवा थोडासा भाजलेला आहे. आता या स्टेजवर याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्यायचे. जर आपण सेपरेट भाजणार ना ड्रायफ्रुट्स तर लवकर जळतात. त्याच्यासाठी असं रव्यामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे छान भाजतात ते. तर बघा इथे मी परत 2-3 मिनिटासाठी छान रवा आणि ड्रायफ्रूट भाजून घेतलेले. आता हे पण सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला एकत्रच काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे गार करायचं आहे. तर बघा इथे छान आपला रवा भाजलेला आहे, खोबरं पण भाजून तयार आहे, ड्रायफ्रुट्स पण भाजलेले आहेत. आता काय करायचं, पॅन गॅसवर ठेवायचं. त्याच्यामध्ये 3 चमचा इतकं तूप ॲड करायचं. तूप इथे थोडंसं जास्त ॲड करायचं, 3 चम्मच इतकं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं. इथे मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळं माप मी मोजून तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर ही करंजी करून बघा. अप्रतिम होते खरं सांगते आणि हेल्दी पण आहे. आणि बघा इथे मी तुपामध्ये ना पीठ ॲड करून घेतलेलं आहे. छान जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत 7 ते 8 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर छान भाजून घेतलेलं आहे पीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये ना जो मिल्क पावडर घेतलेलं होतं मी पाववाटी तो ॲड करून घ्यायचं. परत आपल्याला 2-3 मिनिटासाठी भाजायचं, खूप जास्त वेळ नाही, 2-3 मिनिटासाठी भाजायचं. जोपर्यंत पिठाचं थोडंसं कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला पीठ छान भाजून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता कलर किती सुंदर झालेलं आहे ना पिठाचं. तोपर्यंत मीडियम गॅसवर भाजायचं, खूप जास्त हाय फ्लेमवर भाजायचं नाही, ते मग व्यवस्थित भाजलं जात नाही, कच्चं लागते. त्याच्यासाठी छान खरपूस भाजायचं कमी गॅसवर. आणि बघा इथे आपले सगळे पदार्थ छान इथे भाजून तयार झालेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे, सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे. त्याआधी आपल्याला हे छान थंड करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघा सगळे आपले जे जिन्नस भाजून घेतले होते ना ते पूर्णपणे गार झालेले आहेत. आता याच्यामध्ये पिठी साखर ॲड करू. ज्या वाटीने मी रवा आणि
गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने मी इथे 1 वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडीशी जी इलायची पावडर घेतली होती, ती पण मी या स्टेजवर ॲड करून घेतलेली आहे. आता हाताने सगळं छान मिक्स करून घेऊया. सारण गरम-गरम असताना याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची नाही. नाहीतर याच्यामध्ये पाणी सुटते आणि व्यवस्थित आपलं सारण बनून तयार होत नाही. त्याच्यासाठी सारण पूर्णपणे थंड करायचं. त्यानंतर पिठी साखर ॲड करायची आणि इथे आपलं मस्तपैकी सारण बनून तयार झालेलं आहे. झटपटवालं आणि चवीला अप्रतिम लागते. सारण तयार झालेलं आहे. आता लगेच आपण करंजी तयार करून घेऊ. पीठ पण भिजून तयार झालं. एकदम सॉफ्ट पीठ तयार झालंय बघा. आता परत एकदा हाताने छान सॉफ्ट करून घेऊया आणि त्याच्यानंतर करंजी करायला घेऊया. बघा फक्त 10 मिनिटं आधी आपण हा पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं जास्त कडक भिजवायचं, पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं जास्त. आणि इथे बघा तुम्ही याचा टेक्स्चर किती सॉफ्ट झालेला आहे. आता याचे ना छोटे-छोटे आपल्याला पेढे तोडून घ्यायचे. एकदम छोटे-छोटे आकाराचे पेढे तोडायचे. जेवढा तुमचा करंजीचा साचा आहे ना, त्यानुसार आपल्याला इथे पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे ना एकदम छोटूसा साचा आहे, तर त्या पद्धतीची इथे मी पुरी बनवून घेणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार आहे बघून घेऊया. तर बघा इथे मी थोडंसं सुक्कं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे सारण आणि भिजवून घेतलेलं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे बघा. आता सगळ्यात आधी आपल्याला छोटंसं पेढा घ्यायचं पिठाचं, सुक्या पिठामध्ये डीप करायचं, व्यवस्थित सुक्कं पीठ लावायचं आणि त्यानंतर एक पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ पुरी लाटून घेतलेली आहे. आता हा माझ्याकडे एक साचा आहे. ते करंजी मेकर आहे बघा. त्याच्यावर अशी पुरी ठेवून घ्यायची. त्यानंतर त्याच्या बाजूने कॉर्नरने ना हाताने बोटाने छान असं पाणी लावून घ्यायचं किंवा एखाद्या ब्रशने लावून घेतला तरी चालेल. मी इथे बोटानेच लावून घेतलेले आहे बघा. छान व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित लावता येते म्हणून लावून घेतले हाताने. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर बघा इथे मी 1.5 चमचा इतकं सारण भरून घेतलेले. खूप जास्त पण सारण भरायचं नाही, नाहीतर करंजी फुटते आपली तेलात टाकल्यानंतर किंवा ज्यावेळेला आपण बनवतो ना त्यावेळेला पण फुटून जाते. त्याच्यासाठी थोडंसं कमी सारण भरायचं, 1-1.5 चमचा किंवा जेवढं बसते तेवढं सारण भरायचं. त्यानंतर बघा असं आपल्याला लॉक करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं पीठ निघते ते पूर्ण पीठ काढून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी भरपूर सारी करंजी बनवून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर करंजी तळत असताना तेल खूप गरम करायचं नाही. जसं आपण समोश्यासाठी तेल एकदम हलकं गरम तेल करतो ना, तसं तेल करायचं. गॅस एकदम कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला ही करंजी तळून घ्यायची. जोपर्यंत छान अशी कुरकुरीत गोल्डन कलर, सोनेरी कलर येत नाही ना तोपर्यंत. इथे बघू शकता तुम्ही किती कमी बबल्स आलेले आहेत ना मी करंजी ॲड केल्यानंतर. तसंच आपल्याला एकदम थंड तेलामध्येच करंजी ॲड करायची आहे. छान आलटून-पलटून दोन्ही साईडनी मस्तपैकी छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. 7-8 मिनिटं लागतात किंवा जास्त पण वेळ लागू शकते. एकदम कमी गॅसवर ही करंजी मी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. मी तुम्हाला शेवटी एक करंजी तोडून पण दाखवते. इतका छान आवाज येतो ना या करंजीचा. तर बघा ही आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे आणि आता ही दुसरी बॅच पण मी त्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे. तर दुसरी बॅच तळत असताना ना एकतर गॅस बंद करून घ्या किंवा 4-5 मिनिटांसाठी आपल्याला थोडंसं तेल थंड करून घ्यायचं. त्यानंतर दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे. तर इथे बघा थोडी-थोडी करून मी भरपूर सारी करंजी तळून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही करंजी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. तुमची रेसिपी कशी आहे? तुम्ही कशा पद्धतीने ही करंजी बनवता किंवा तुमच्याकडे नागपंचमीला करंजी बनवली जाते की नाही ते पण सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.